केलं मग आजोबाचं जाईनाका नाव त्यालाही कुलूप लावलं आणि इकडं प्रसाद सुरू करण्याचं काम केलंय आणि मग इकडे मात्र गप्पा मारायचं काम केलं. म्हणले कर्डिले साहेबांनी जिल्हा बँकेचा फार वाटोळं करून टाकले. जिल्हा बँकेचे कर्मचारी बाबतीत एमडी म्हणले त्यांचं नोकरासारखं काम करतोय. अरे तुम्हाला बोलायचा नैतिक अधिकार आहे का? तुम्ही जिल्हा बँकेच्या कारखान्याला 100 कोटीचा कर्ज घेऊन 100 कोटीला बँकाला अडचणीत आणायचं काम आलं. आधी बापांनी कर्ज काढून ठेवलंय त्या आधी फरा आणि मग जिल्हा बँकेवर बोलण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार त्या राहण्याचं काम होत आहे. तसं काय कुठल्या प्रकारचं झालं नाही. परंतु आम्ही तर बँकचा कारभार चांगला चालवतो. ज्या बँकेचा आपण शेतकऱ्याला आणि तुमच्या कारखानदाराला करतो बँकेचा उपयोग होतो त्याचे तुम्ही बदनामी करायला निघाली. म्हणजे तिथं कामगार तुमच्या मुख्यमंत्री जे युवा योजनेतून आपल्याला ते मुलं घेतलेत आणि मग ते मुलं इकडे म्हणले यांच्या कामाला वापरतात. ठीक आहे आम्ही कामाला वापरतो. प्रसाद शुगरचे लोक तुमच्याकडे आहे का नाही फिरतात का नाही आणि मग ते नाही त्यांना दिसत का? भागीत्रीबाई त्यांची शिक्षण संस्था आहे तिथं सगळेच आमचे जे मुलं येतात तिथं फिरतात आणि मग तुम्हाला हे सगळ्या काही गोष्टी चालत्या. तुम्हाला ही सवय लागली. कारखाना ताब्यात असताना तुम्हाला सांगतो तुमचा किराणा त्यांनी सांगावं शपथ घेऊन कारखान्याच्या सचिवर असताना यांना किराणा सुद्धा कारखान्यातून येत होता. यांचे कपडे जरी धुवायचे म्हणले धोब्याकडे तरी तुम्हाला सांगतो का या कारखान्यातून त्यांचे बिल जात होते. पुढं ना मुंबई सारख्या ठिकाणी जर हॉटेलला मुक्कामाला गेले तर कारखान्यातून बिल द्यावं लागायचं. चहा पेले तरी कारखान्यातून बिल काढण्याचं काम हे करीत होते. यांना ते तुम्हाला सांगतो का त्याची सवय आणि रक्त लागण्याचं काम झालं म्हणून त्यांना त्या छातमेहनतूनच आपल्याला पाहण्याचं काम मला असं वाटतं होण्याचं काम सुरू झालं. आता आपण आपल्याला माहिती आपण काय कुठं कारखान्याच्या काय फांसीही नाही. परंतु ज्या कारखान्याच्या जीवर तुम्ही सगळं पाहिलं का कर्मचारी तुमच्याकडे कारखान्याच्यात काम करतात. तुमचे जे काय आपण पाहतो का जे काय पुढं पाहुणे रावळे आले नातेवाईक आले त्याचा सुद्धा कपडे आणायचे पाहुण्याचे तर कारखान्यातूनच आणायचे. आता एवढ्या घाण तुम्हाला सवय लागल्यात आणि तुम्ही 200-300 कोटी रुपयाचा कारखाना थकीत केला व कारखाना बंद केला न कुलूप लावण्याचं काम केलं. ज्या विद्यापीठामध्ये आपण पाहिलं शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या त्यांना तुम्हाला सांगतो का प्रकल्पग्रस्तासाठी आज तुम्हाला सांगतो का 2068 पासून 2068 पासून ते मुलं उपोषण आंदोलन करतात. त्यांना कधी अधिकृत तुम्हाला सांगतो का मान्यता मिळाली नाही. परंतु जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी खास बाब म्हणून सगळ्या प्रकल्पग्रस्ताला आपण पाहिलं का नोकरीची मान्यता दिली आणि देत असताना ते प्रकल्पग्रस्त त्यांच्याकडे गेले. ते म्हणले आता मला आधी अभ्यास करावा लागेल जरा मला वेळ द्या मला अभ्यास करू द्या. आता म्हणलं तो बाबा युरोपला शिकलेला आहे म्हणतात अभ्यासच त्याला करावा लागेल. त्याला ही माहीत नाही का आपण पाहिलं शेती काय म्हणते त्याची माहिती नाही. आणि मग आता निकाल लागल्यानंतर त्यांना असं वाटलं का आपण झालंय काम मग त्यांचं परत त्यांना कौतुक करायला आणि त्यांचं अभिनंदन करायला परत त्यांच्याकडे जाण्याचं काम केलंय. अशी अवस्था आज आपण पाहतोय. वांबुरी चारीचा दुसऱ्या टप्प्याचं आज मी शपथपूर्वक सांगतो दुसरा टप्पा 2014-19 पर्यंत राज्यामध्ये पण देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार होतं. गिरीश महाजन साहेब तुम्हाला सांगतो का त्या खात्याचा मंत्री होते आणि आपण पाठपुरावा करून त्याचा टप्पा आपण मंजुरीच्या स्टेजला आणला. दुर्दैवाने 19ला मी पडलो आणि मला असं वाटलं आता ते मंत्री झाल्यानं नक्की वांबुरी चारीचं काम नक्की आता लगेचच 1-6 महिन्यामध्ये ते मंजूर करून घेतील. 2-2.5 वर्ष मंत्री राहिले परंतु वांबुरी चारीचा दुसऱ्या टप्प्याचा मंजुरी सुद्धा आणू शकले नाही. कारण त्यांना माहिती जिरायतदार शेतकरी जर पैशाला जर झाला तर आपल्याला माहिती का आपल्या बरोबर काय राहणार नाही आपल्याला काही मताला संधी देणार नाही. हे गरिबी ती गरिबीतच राहिलं पाहिजे. हेच फक्त तुम्हाला सांगतो का ह्या 5 मंडळीची आपल्याला पाहायला मिळण्याचं काम होत आहे आणि आज आपण तुम्हाला सांगतो का ती सुद्धा मंजुरी मिळवण्याचं काम आपण केलंय. आता हे तर तुम्हाला सांगतो इमानदारीच्या बाबतीत रस्त्याच्या बाबतीत औषध मंडपाच्या बाबतीत येतं प्रत्येक गावामध्ये तुम्हाला सांगतो का आपण देण्याचा प्रयत्न 100% करण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडे सकाळची जनता दरबार भरतोय. आज 95 पासून तर आज सगळ्यात माझा जनता दरबार भरतोय आणि जनता दरबारमध्ये जर माझ्याकडे माणसं आले तरी 19ला ज्यांनी मला मतं दिली नाही ज्यांनी विरोधात काम केलं तो जनता दरबारला जर माझ्याकडे आला तर मी गावाचं नाव विचारित नाही कुठल्या प्रकारचा कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या पार्टीचा आहे कोणत्या धर्माचाही विचारित नाही. लगेच आल्यानंतर तुम्हाला फक्त काम ऐकायचं आणि लगेचच पीएला सांगायचं लावलं याला फोन आणि फोन लावून आपल्या स्टाईलने त्या अधिकारीकडून सुद्धा काम करून घेण्याचं काम मी आज तुम्हाला सांगतो का 25 वर्ष केलंय. आज मी आमदार नाही 2019 पासून तर आपण 26 पर्यंत मी आमदार नाही परंतु मला एका दिवस जाणून लोकांनी दिलं नाही का करदिले आमदार नाही. माझ्याकडे जो 55 जेवढी गर्दीन दरबार होता तोच दरबार आजही सुद्धा माझ्याकडे आपल्याला पाहायला मिळण्याचं काम होत आहे आणि मला आमदार नसताना सुद्धा संधी मिळाली नाही. तर एखाद्या सर्वसामान्य आमदार जर असेल खासदार असेल आणि कदाचित पदावून जर गेला तर त्याच्या दारात कोणी खोकत नाही. कारखानदार असेल तर त्याच्याकडे जातात कारण ऊसासाठी तरी जावं लागतं अडवणसाठी तरी जावं लागतं शिक्षणासाठी काहीतरी मुलाला ॲडमिशनसाठी तरी जावं लागतं डोनेशन कमी करा म्हणून तरी जावं. आता आमच्या सारख्याकडे काम काय राहतं परंतु मला एकही दिवस जाणवलं नाही का कर्डिले साहेब आमदार नाही माझा जनता दरबार कमी झाला असं कधीच पाहिलं नाही.
यांना म्हणाव जोपर्यंत तत्पर आहे तोपर्यंत कर्डिले हटणार नाही एवढं नक्की मी सांगतो आणि परत तुम्ही आता विधानसभेत सुद्धा दिसणार नाही एवढी खात्रीने या निमित्ताने आपल्याला सांगतो.